वही मैं तुला पूछू काय स्क्रीन दिसते? हो सर. हो सर. ठीक आहे, मला वाटतं आपण चालू करूया. बाकीचे होतील त्याप्रमाणे जॉईन. काल आपण सेल्फ कन्सेप्ट बद्दलच्या एक वेगळी इन्व्हेंटरी काल पाहिले होते आपण, त्यानंतर थांबलो होतो. काय सांगू शकाल? काल आपण म्हटलं होतं की सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय, असं आपण काही लोकांनी पण सांगितलं होतं, सुप्रिया मॅडम वगैरे त्यांनी, आणि परत पण चर्चा पण परत करत होतो. काय असेल सेल्फ, काय काय वाटतं आपल्याला? तर परत कालचं ऐकलं, अगोदर पण आपल्या काय काय असतं सेल्फ कन्सेप्ट, काय असतं? स्वसंकल्प म्हणजे स्वतःबद्दलचे आपले काय भावना आहे, काय काय नेमकं काय असतं? स्वप्रतिमा पण म्हणतो आपण त्याला, सेल्फ इमेज. कोणीच नाही बोललं. बोलायला पाहिजे ना, चुकलं तर चुकलं, त्याला काही नाही. मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतं की आपण काय बोलतो याच्यात, आपल्या याच्यात चूक बरोबर असं काही नाही, बोललं पाहिजे. हा सुप्रिया मॅडम. हा बोला ना सुप्रिया मॅडम. हा सर. सेल्फ कॉन्सेप्ट किंवा स्वसंकल्पना म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या स्वतःबद्दल काय विचार करतो, त्याचे इमोशन्स काय आहेत, त्याचे फिलिंग्स काय आहेत स्वतःबद्दल, त्याला आपण सेल्फ कॉन्सेप्ट असं म्हणू शकतो. बरोबर. अजून बाकीचे? दो हफ्ता लिया ना फिर भी उसकी सर, एखादी व्यक्ती स्वतःला कशी बघते, बरोबर. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, एखाद्या सिच्युएशन मध्ये स्वतःला कशी हँडल करते हा किंवा बरोबर. स्वतःला कशी टॅकल करते. ओके, गुड. अजून? बरं, ठीक आहे. आपण एक काल पण म्हटलं. बिलीफ सिस्टम पण म्हणू शकतो सर आपण. काय बिलीफ सिस्टम इज करेक्ट. बरोबर. काल आपण पाहिलं होतं की व्यक्ती स्वतःबद्दल त्याला काय माहिती आहे ना, स्वतःला तो काय कशाप्रमाणे गृहीत धरतो, स्वतःबद्दलचे त्याचे विचार, त्याचे काय आहेत, स्वतःबद्दलचे सेल्फ इमेज त्याची स्वतःची स्वतःकडे कशी आहे. आणि याचा जो एकत्रित जो सेट असतो, जो एकत्रित जो संचय, किंवा त्याला एक आपण ग्रुप एक म्हणतो, तो त्याला आपण सेल्फ कॉन्सेप्ट किंवा कन्सेप्ट असं आपण म्हणतो. पण बऱ्याच वेळेस आपण स्वतःबद्दल हे जे सेल्फ कन्सेप्ट करतो, व स्वतःविषयीचे जे आपण मत, आपण जे आपलं तयार असतं, ते आपण खरं मानतो, कारण ते आपण मानत असतो, आपल्याला विषयी माहिती असतं. आणि ह्या मताचा किंवा आपण जे असतो त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या वर्तनावरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. जसं आपण बऱ्याच वेळेस म्हटलं की विचाराचा आपल्या वर्तनावरती परिणाम होत असतो. मग आपल्याविषयीचं आपलं एक प्रॉपर एक मत बनलं. समजा मला असं वाटतं की मी भित्रा आहे, तर माझं ऑटोमॅटिक वर्तन नावर त्याचा परिणाम करून मी ऑटोमॅटिक भित्रा बनत जातो. मला वाटतं की मी कॉन्फिडेंट आहे, माझ्यात मी आत्मविश्वासी आहे, कुठलं प्रत्येक कार्य मी आरामात करू शकतो, तर आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये, आपल्या वर्तनात ते ऑटोमॅटिकली ते रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतं. बऱ्याच वेळेस आपण कोणीतरी आपण म्हणतो ना की आपल्यात काय ताकद आहे, कोणी आपल्याला सांगितलं की त्याच्यानंतर आपल्याला जाणीव होते. त्याचबरोबर आपल्यात काय आहे, आपल्यातले पॉझिटिव्ह ट्रेट्स किंवा निगेटिव्ह काही गुण असतील, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे आपले गुण आहेत, क्वालिटीज आहेत, ते काय आहे ते आपल्याला माहिती असतं. आणि तो कॉन्सेप्ट आपला तयार झाला की ऑटोमॅटिकली त्याचा आपल्या बिहेवियरवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. जर एखादी मुलगा म्हणाला किंवा एखादी व्यक्ती म्हणत असेल की स्वतःला स्वतःची म्हणतो की मी प्रामाणिक आहे किंवा मी प्रामाणिक वागतो, तर ऑटोमॅटिक आपलं आपलं वर्तन हे प्रामाणिक राहण्यासाठी कार्यतत्पर आपण होतो. की बरं थोडं चुकीचं घडत असेल तर आपण म्हणतो की अरे नाही, हे मी केलं नाही पाहिजे, कारण मी मी प्रामाणिक आहे, तर माझ्याकडून ही गोष्ट होता कामा नये, पण माझ्याकडून सगळं चांगलंच झालं पाहिजे, व प्रामाणिक गोष्टी मी त्या केल्या पाहिजेत, दुसऱ्या अनएथिकल गोष्टी माझ्याकडून घडता कामा नये, म्हणून त्याप्रमाणे आपलं वर्तन ऑटोमॅटिक होत जातं. याच्यात आपण ते पाहतोय, आपण जर तुम्ही स्क्रीनवरती द पर्सनल अँड इंटेलेक्च्युअल सेल्फ कॉन्सेप्ट इन्व्हेंटरी अशी एक टेस्ट परत आहे. पर्सनल अँड इंटेलेक्च्युअल सेल्फ कॉन्सेप्ट इन्व्हेंटरी, पास्के असं त्याला आपण म्हणतोय. तर ही पूर्ण ग्लोबल अशी ही टेस्ट आहे, तर संपूर्ण जगामध्ये वापरली जाते. आणि आपण पाहतोय की ही टेस्ट मध्ये काय म्हटलं त्यांनी, सोशल, फिजिकल अँड अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्टचे कंपोनंट्स
आणि ते इथं मेजर केले जातात. त्याचबरोबर सोशल एन्झायटी सुद्धा ही याच्यात मेजर केली जाते. ही 45 म्हणजे 45 विधानं याच्यात आहेत, 45 आयटम्स याच्यात डिझाईन केलेले आहेत. आणि मिडल आणि हायस्कूलच्या मुलांसाठी ही टेस्ट डिझाईन केली आहे. त्याचबरोबर ती कॉलेजचे जे मुलं असतात थोडे adults, तर कॉलेजच्या मुलांना सुद्धा ही टेस्ट अप्लाय होऊ शकते, असं आपल्याला त्यांनी इथे म्हटलेलं आहे, दिसतंय. तर आणि ह्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक विधानाला विद्यार्थी प्रॅक्टिकली जे आहे उत्तर देतो. म्हणजे कधीच नाही ते, म्हणजे प्रॅक्टिकली नेवर ते व्हेरी ऑफ्टन, म्हणजे कधीच नाही तर पासून तर खूप वेळापर्यंत असे वेगवेगळे आपल्याला श्रेणी त्याच्यात दिलेल्या आहेत, जे इथे दिसत आहेत की आपल्याला व्हेरी ऑफ्टन, प्रॅक्टिकल नेवर टू व्हेरी ऑफ्टन पर्यंत 7 ब्लिक कंपोनंट्स आहेत. म्हणजे वेगवेगळे रेटिंग स्केल्स आपल्याला आहेत, तोपर्यंत आपल्याला ते आपण उत्तर त्या टेस्टचं आपण देऊ शकतो. पण मुळात ही जी टेस्ट आहे ही सेल्फ कॉन्सेप्टच्या काही पर्टिक्युलर कंपोनंट्स ही मेजर करते ही टेस्ट. तर ते कंपोनंट्स कुठले कुठले आहेत? तर ग्लोबल ग्लोबल सेल्फ कॉन्सेप्ट जे आहे, ज्याला आपण स्वतःबद्दल किंवा सर्वसाधारण स्वसंकल्प किंवा स्वप्रतिमा किंवा स्वसंकल्पना आपण जे म्हणत असतो, ती मोजण्याचं किंवा ती मेजर किंवा ती आपल्या समोर आणण्याचं काम ही टेस्ट करते. त्याचबरोबर सोशल सेल्फ कॉन्सेप्ट, की सामाजिक सामाजिकतेमध्ये आपली संकल्पना सामाजिकतेबद्दल काय आहे आपले, तर ते सोशल सेल्फ कॉन्सेप्ट आपल्याला कळतं, त्याच्याविषयी आपल्याला माहिती होती ह्या टेस्टमुळे. ही टेस्ट ते पण मेजर करते. फिजिकल सेल्फ कॉन्सेप्ट पण मेजर होत असते. आणि त्याचबरोबर अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट जे आपण थोड्या वेळापूर्वी म्हटलो, ते अकॅडमिक सेल्फ कॉन्सेप्ट सुद्धा ही मेजर करते. आणि शेवटी जे आपण म्हटलं होतं की सोशल एन्झायटी हे जे आहे, सोशल ऍक्सेप्टन्स आणि सोशल एन्झायटी, हे सुद्धा आपण ही टेस्ट मेजर करत असते, किंवा ती सुद्धा चेक केली जाते की एखाद्या व्यक्तीला जर तो सोशल सेल्फ कॉन्सेप्ट त्याची कमी आहे, निम्न स्तराची आहे, लो आहे, तर आपल्याला कळतं त्याच्यावरून की नाही, मग याला काहीतरी मग तो सोशलचा समाजात जात नाही, मिसळत नाही, लोक सोशल गॅदरिंगला जात नाही, याचा त्याच्यावरून आपण अर्थ काढू. तो का जात नाही, तर त्याच्या पाठीमागे सोशल एन्झायटी ना, सामाजिक चिंता त्याच्याकडे असेल, त्या लोकांबद्दलची भीती, बरेच वेळेस सोशल फोबिया असण्याची शक्यता असू शकते, असं आपण म्हणू शकतो, किंवा एक अंदाज आपल्याला ते देतो. याचं जर काही एक्झाम्पल जर आपल्याला जर बघायचे असतील, तर आपण ते म्हणतो की एखादा विद्यार्थी आहे किंवा आहे, त्याला वर्गातच सगळ्यांसमोर प्रश्न विचारायला त्याला भीती वाटते, किंवा आपण पण काही असो की आपल्याला काही प्रश्न असेल किंवा उत्तर असेल, तर आपण ऑनलाईन जरी असलो तर बऱ्याच वेळेस मी कसं बोलू, मी कसं विचारू, पण आपल्याला येत नाही असं नाही, पण तरी आपण ते विचारायला घाबरतो किंवा आपली इच्छा होत नाही. त्याला आपण एक सोशल एन्झायटी किंवा एक दुसरा काय म्हणेल, हे जे विचार आपण दुसऱ्याबद्दल करत असतो ना, तो काय म्हणेल किंवा लोक काय म्हणतील, या चिंतेपोटी आपण मागे राहतो आणि आपण ते बोलत नाही. त्याचबरोबर मला बऱ्याच वेळेस असं वाटतं की मी बोलू शकतो ना, मी सगळ्यांसमोर माझ्यात क्वालिटी आहेत म्हणून मी गोष्ट करू शकतो. मग अशी व्यक्ती त्यावेळेस समोर येऊन करते, त्यावेळेस त्याला कळतं की नाही नाही, माझ्यात क्वालिटी आहे आणि मी ते करू शकतो, कारण त्याचे रिझल्ट त्याला सांगत असतात आणि कॉन्फिडन्स त्याच्याने त्याचा बिल्ड होतो. आणि याच्याने आपल्याला ह्या टेस्टमध्ये असं आहे की माझे मित्र मला स्वीकारतात. बऱ्याच वेळेस मला वाटतं की नाही, मी बोललो तर कोणी हसेल, बोलेल, पण बऱ्याच वेळेस सुरुवातीला ते लोक नाही ऐकणार, पण नंतर ते ऐकायला लागतात, ते स्वीकारायला लागतात. म्हणजे मित्रांचा एक्सेप्टन्स रेट वाढतो. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या टेस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढची जी आपली टेस्ट आहे ती आहे ऍडजस्टमेंट टेस्ट, कॉलेज ऍडजस्टमेंट अँड स्टडी स्किल इन्व्हेंटरी, अशी टेस्ट आहे. सिन्हा आणि सिंग यांची ही टेस्ट आहे. सिन्हा आणि सिंग यांची ही टेस्ट आहे. 1968 ला ही टेस्ट क्रिएट केली गेलेली आहे. ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी आहे. तुमच्या आपण ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी तुम्ही झाली का, काय सांगितलंय का ऍडजस्टमेंट? तुम्ही प्रॅक्टिकल्सला जात आहात आता, प्रॅक्टिकल तुमचे चालू झालेले आहेत सायकोलॉजिकल टेस्टिंगचे. ऍडजस्टमेंट टेस्ट काही दिली का आपल्याला, बेल ऍडजस्टमेंट टेस्ट वगैरे? हॅलो. नाही सर, अजून तरी नाही झालंय. म्हणजे आमचं थोडं डिस्कशन झालं होतं, पण नाही झाली टेस्ट ती. अच्छा, नाही झाले, पण त्याच्याबद्दल काही माहिती सांगितली का सरांनी, बेल ऍडजस्टमेंट टेस्ट काय असतं वगैरे?
तर फक्त इंट्रोडक्शन झाली की बेल ऍडजस्टमेंट थेरी अशी असते म्हणून, पण त्याच्यामध्ये पुढच्या काही झालेलं नाहीये. ओके. म्हणजे एक ऍडजस्टमेंट टेस्ट बद्दलची एक थोडक्यात माहिती आपल्याला तिथे सांगितली. ही वेगळी मी बेल ऍडजस्टमेंट बद्दल विचारत होतो कारण मॅक्झिमम कॉलेजला किंवा इन्स्टिट्यूटला ही बेल ऍडजस्टमेंट टेस्ट अवेलेबल आहे, म्हणून मी बेल ऍडजस्टमेंट बद्दलच विचारलं. पण इथे आपल्याला सिन्हा आणि सिंग यांची ही टेस्ट आपल्याला इथे दिसते. कॉलेज ऍडजस्टमेंट स्टडी स्किल इन्व्हेंटरी असं ह्या टेस्टला आपण नाव आहे, कॉलेज ऍडजस्टमेंट अँड स्टडी स्किल्स इन्व्हेंटरी. पण ती ऍडजस्टमेंट टेस्ट हे म्हणून समायोजन चाचणी, ऍडजस्टमेंटला आपण काय म्हणतो समायोजन, की आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण्याची जी क्षमता असते ती क्षमता. तर काय असतं, बऱ्याच वेळेस व्यक्ती कॉलेज होईन याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अनेक विद्यार्थी किंवा वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना नवीन ठिकाणी जुळवून घेण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी प्रॉब्लेम येतो. किंवा बऱ्याच वेळेस लग्न झाल्यानंतर जी विवाहित महिला असते ती आपल्या सासरी येते, माहेरून सासरी येते, तेव्हा त्याच्यासाठीचं जे वातावरण आहे ते वातावरण हे वेगवेगळं असं वातावरण असतं की जे अगोदर ते वातावरण त्याच्यासाठी फॅमिलियर नाहीये. लोक नवीन असतात, सगळे नवीन असतात, पण मग त्यावेळेस त्याला तो ऍडजस्टमेंट करण्यासाठी किंवा जुळवून घेण्यात अडचणी तयार होतात. कारण ती मूळ आत्तापर्यंत लहानाची मोठी ज्या घरात झाली, ज्या फॅमिलियर लोकांमध्ये, आजूबाजूच्या लोकांमध्ये ज्यांना ते ओळखते त्यांच्यामध्ये तिची वाढ मोठी झाली, त्यांच्यापासून ती दूर आलेली असतात. इथे नवीन लोक असतात किंवा आपण बरेच लोक हॉस्टेलला जातात. येस स्वप्नील. तर ह्या टेस्ट केल्यानंतर म्हणजे काय अपेक्षित आहे? आता जसं हे उदाहरण आपण घेतलं की नवीन लग्न झाल्यानंतर समजा मुली सासरी गेली, आता त्यांना हे कळलं जरी, तरी याच्यातून अपेक्षित काय आहे पुढे? अपेक्षित counseling- असं असतं काउन्सिलिंग मध्ये. आता बघा की एखादी व्यक्ती आता आता तुम्हाला तुमच्याकडे एक क्लायंट येतो किंवा मुलगा येतो, ते कळतं की हा शाळेमध्ये हा खूप त्रास देतो किंवा शाळेमध्ये हा खूप शांत शांत राहतो. तर त्याला टेस्टवरून तो ऍडजस्टमेंट टेस्ट नंतरून तो शाळेत ऍडजस्ट होतोय की नाही, त्याच्यात ती ऍडजस्टमेंटची क्वालिटी त्याच्यात आहे की नाही. कारण वेगवेगळ्या स्कूल पाहतो, होम ऍडजस्टमेंट इथे आहे, हेल्थ ऍडजस्टमेंट आहे, सोशल ऍडजस्टमेंट आहे, इमोशनल ऍडजस्टमेंट आणि एज्युकेशनल, असे जे 5 फॅक्टर ह्या आपण पाहतोय त्या टेस्टमध्ये दिलेले आहे. त्याच्यापैकी तो कुठल्या फॅक्टरमध्ये तो त्याचा ऍडजस्टमेंट क्वालिटी चांगली आहे किंवा सगळ्याच याच्यामध्ये जर कमी असेल, तर त्या व्यक्तीचं काउन्सिलिंग करून त्याच्या ते समायोजनासाठीचे जे स्किल्स लागतात, ऍडजस्टमेंटसाठीचे जे स्किल्स लागतात, ते स्किल्स वाढवण्यासाठी ॲज अ काउन्सिलर पॅरेंटच्या मदतीने म्हणा किंवा टीचरांच्या मदतीने म्हणा ते स्किल्स डेव्हलप करण्याचं काम तो करतो. आणि समोरच्याला, त्या व्यक्तीला ते स्किल डेव्हलप करण्यासाठी मदत याच्यासाठी केले जाते. त्याच्यासाठी ऍक्च्युअल त्याची ऍडजस्टमेंटची क्वालिटी काय आहे, त्याची ॲबिलिटी किती आहे हे चेक करण्यासाठी ऍडजस्टमेंट टेस्ट आपण घेत असतो. तर माझा पुढचा क्वेश्चन असा असेल की मग समजा हे आपण शिकणार आहोत पुढे जाऊन, की कशा प्रकारचं काउन्सिलिंग किंवा सजेशन देऊ शकतो? काउन्सिलिंग पुढच्या वर्षी आहे ना सर तुम्हाला? ओके ओके पूर्ण तुम्हाला सेकंड इयर तुमचं पूर्ण काउन्सिलिंगच आहे. गॉट इट, थँक्यू. तर या पद्धतीने आता आपण जसा सरांनी प्रश्न विचारला होता त्याप्रमाणे, तर ह्याच्या वेगवेगळे हे जे 5 फॅक्टर जे आता मी सांगितलं, होम असेल, हेल्थ असेल, सोशल असेल, इमोशनल असेल आणि एज्युकेशनल असेल, या 5 फॅक्टर मधला कुठल्या फॅक्टरला त्याला तो ऍडजस्ट करू शकतो की नाही करू शकत, किंवा त्याच्यात ती ॲबिलिटी चांगली आहे किंवा कमी आहे, ह्याच्यासाठी ही टेस्ट घेतली जाते. 102 आयटम्स आहेत. हिंदी भाषिक ही टेस्ट आहे असं त्यांना आपल्याला दिसतंय. त्याच्यातले कुठल्या फॅक्टरला किती प्रश्न आहेत किंवा आयटम्स आहेत हे पण दिलेलं आहे. होमला 16 आहेत, हेल्थला 15 आहेत, सोशलला 20 आहेत, इमोशनलला 30 आणि एज्युकेशनला 21 आहेत. आणि प्रत्येक प्रश्नाला आपण त्यांनी काय तो कुठल्या प्रकारे तो ऑफर रेट देतोय, कुठल्या ह्याच्यासाठी तो हे देतोय ते आपल्याला हे कळतं. आता बऱ्याच वेळेस हा प्रॉब्लेम मॅक्झिमम ठिकाणी कुठं असतो, जेव्हा मूल हॉस्टेलला जातं. हॉस्टेलला गेल्यामुळे त्याला घरची बऱ्याच वेळेस खूप ऍडजस्टमेंट आठवण येत असते. सुरुवातीला घराची आठवण येणं आणि ना आई वडिलांची आठवण येऊन त्यांनी तो रडणं किंवा दुःखी होणं हे साहजिक असतं. पण 3, 4, 5 महिन्यानंतर पण तो सारखं तर तीच ऍक्टिव्हिटी रिपीटेड होतोय, तर त्याला आपण
हा बराच आपण एक टॅगलाईन किंवा टॅग देत असतो बराच वेळा की हा होमसिक आहे जास्त, किंवा म्हणजे घरातल्यांची वर जास्त अवलंबून आहे, त्यांच्याशी जास्त वर प्रमाणापेक्षा जास्त त्यांच्यावरती अटॅचमेंट त्याचे आहे, म्हणून ही होम ऍडजस्टमेंट त्याची क्वालिटी ती तेवढंच आपण पाहतो. त्याचबरोबर बरंच काही लोक खूप लवकर आजारी पडतात, काही झालं की ते सारखे सारखं वारंवार वारंवार आजारी पडत असतात, तर ते त्याच्या हेल्थच्या बाबतीत. मनीषा मॅडम, मनीषा मॅडम, येस सर. हा तुमचं हे तुम्ही स्क्रीनवरती चुकून हे होतं. चुकलं सर, सॉरी. तर त्या व्यक्तींना तो की माझ्या हेल्थ व्यवस्थित नाहीये किंवा हेल्थ बरोबर ते व्यवस्थित ऍडजस्ट नाही करू शकत आहे, किंवा ते ऍडजस्टमेंटचे मग त्याचे कारण भरपूर असतील. आपल्या त्यांच्या दैनंदिन जे डेली रुटीनच्या सवयी त्या वेगळ्या असतील, झोपण्याची उठण्याची वेळ वेगळी असेल, तर त्याच्यासाठी अनेक वेगवेगळे कारण असू शकतात. पण मग ते कारण आपल्याला पहिले कळतं की ते ऍडजस्टमेंट त्याची कमी आहे तिथे, म्हणून तो वारंवार वारंवार आजारी पडतोय है ना. त्याच्यामुळे मग ते कारण आपण शोधायला त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवात करतो. किंवा बऱ्याच वेळेस काही व्यक्तींना नवीन मित्र बनवण्यासाठी अडचणी तयार होतात. त्यांना नवीन मित्र, की एखाद्याला विचारा तुला मित्र किती, तो सांगतो दोन. मग लहानपणापासून मोठ्या वयपर्यंत त्याला दोनच मित्र आहेत. नवीन मित्र, तो दुसऱ्या शहरात गेला तरी त्याला नवीन मित्र नाही, तो ते एकटाच राहणार. हे गावातले दोनच मित्र त्याला त्याचे मित्र आहेत, तिसरा मित्र त्याला झाला नाही. म्हणजे काय झालं, तो सोशल ऍडजस्टमेंटची क्वालिटी त्याच्यात कमी आहे, ॲबिलिटी किंवा एक सोशल ऍडजस्टमेंट तो कमी करू शकतो का, कमी होऊ शकतो. काही लोक पेशन्स नसतात, त्यांना कुठलीही गोष्ट लगेच हवी असते है ना. कोणी काही बोललं की त्याला विरोध झाला की लगेच राग येतो, मग त्या रागाच्या याच्यामध्ये ते काही करतात. म्हणजे आपले इमोशन्स त्यांना कंट्रोल करता येत नाही, भावना त्यांना कंट्रोल येत नाही. तर इथे आपण इमोशनल ऍडजस्टमेंट म्हणजे भावनिक समायोजन त्या व्यक्तीला व्यवस्थित करता येत नाही, त्याची क्वालिटी त्याची ॲबिलिटी त्याच्यात कमी आहे असं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. त्याचबरोबर एज्युकेशनल ऍडजस्टमेंटच्या याच्यात की मुलाला अभ्यास करण्याची बऱ्याच वेळेस इच्छा आहे हे कळतो, पण तो अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये है ना. म्हणजे मग काही त्याला कारण असू शकतात. त्यावेळेस आपल्याला कळतं की तो का नाही कॉन्सन्ट्रेट करत, त्याचं लक्ष केंद्रित का नाही होते, त्याचं अटेन्शन स्पॅन अचानक कमी का झाला आहे, ही पाहण्यासाठी पण त्याचे जर एज्युकेशनल ऍडजस्टमेंट समायोजन म्हणजे शैक्षणिक समायोजन जर त्याला प्रॉपर पद्धतीने करता येत नसेल, तर तिथेही ही प्रॉब्लेम असू होऊ शकतो. तिथे त्याची ऍडजस्टमेंटचे स्किल एज्युकेशनचा तो कमी आहे, म्हणून तिथेही आपण त्या व्यक्तीला ॲज अ फॅसिलिटेटर म्हणून आपण मदत करू शकतो. फक्त मदत करू शकतो आपण त्या व्यक्तीला. एकदम आपण म्हणू की ॲज अ काउन्सलर म्हणून किंवा ॲज अ पॅरेंट म्हणून आपण त्याला कमी आहे तर मी लगेच वाढवणार नाही, आपण फक्त मदत करणार, त्याचं तोच ते स्किल डेव्हलप करणार आहे. जसं आपण म्हणतोय की बऱ्याच वेळेस की आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण आपण त्याला पाणी पाजू नाही शकत, त्याला भलं पाण्यापर्यंत. तसं आपल्याला त्या मुलांना आपण तिथपर्यंत त्या तळ्यापर्यंत नेऊ शकतो. शेवटी त्याचं पाणी त्यालाच प्यायचं आहे. ही एक आपली, नाही तर मी केलं म्हणजे मी त्याला 100% ते मीच करणार, त्याचं काही काम नाहीये तर नाहीये. आपण जस्ट त्याला तिथपर्यंत पाण्यापर्यंत त्या घोड्याला आपण नेण्याचं काम करणार आहोत. शेवटी पाणी त्यांना त्यांचंच प्यायचं आहे. योग्य ऍडजस्टमेंट म्हणजे प्रॉपर ऍडजस्टमेंट जे आहे त्या अशा दर्शनाला आता इथे बाकीच्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं अगोदरच्या टेस्टमध्ये की ज्याला स्कोर जास्त, ज्याला स्कोर जास्त त्याच्यात ती ॲबिलिटी जास्त किंवा क्वालिटी जास्त होती. ह्या टेस्टमध्ये पण थोडं उलट आहे. ज्याचा ऍडजस्टमेंट क्वालिटी ज्या प्रश्नाला जास्त चांगली आहे तिथे 0 मार्क आहे, आणि जिथे त्याची माल ऍडजस्टमेंट होते है ना, किंवा कमी प्रमाणात लो ऍडजस्टमेंट आहे तिथे 1 मार्क्स आपल्याला दिसतोय. म्हणजे ज्याचे मार्क्स जास्त तो तितका जास्त ऍडजस्टमेंटची क्वालिटी त्याची कमी आहे, आणि जितके त्याचे त्या इन्व्हेंटरीचे मार्क्स कमी किंवा टोटल गुण रॉ स्कोर याची कमी, त्याची तितकी जास्त ऍडजस्टमेंटची क्वालिटी आहे. म्हणजे अशा टेस्टला हे 2 प्रकारच्या टेस्ट तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. इन्व्हेंटरी की असं क्रॉस पण असतं की काहींना चांगल्या क्वालिटीसाठी कमी मार्क्स असतात आणि काही ठिकाणी चांगल्या क्वालिटीसाठी जास्त मार्क असतात. म्हणून ते इन्व्हेंटरी टू इन्व्हेंटरी, टेस्ट टू टेस्ट, क्वेश्चनर टू क्वेश्चनर ते व्हॅरी करत असतं की ते बदलत असतं. म्हणून आपल्याला मॅन्युअल टेस्ट आपण ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस ते मॅन्युअल प्रॉपर वाचणं, कारण ते मॅन्युअलमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात की स्कोरिंग कसं करावं, कशाला किती मार्क्स आहेत, कसं उत्तर दिले तर काय दिलं पाहिजे, ते सगळं असतं. म्हणून हे मॅन्युअल आपण प्रॉपर प्रत्येक टेस्ट ज्यावेळेस आपण वापरू त्यावेळेस
टेस्ट मॅन्युअल आपण वाचलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेस असं होईल की तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर, स्टडी सेंटरला गेल्यानंतर तुम्हाला टेस्टबद्दल माहिती देऊन, टेस्टचे झेरॉक्स देऊन किंवा फोटो काढून दिले जातील, त्याचे झेरॉक्स काढून आणा, लोकांकडून सोडवून घ्या असं सांगतील. म्हणजे सध्या तुम्हाला मॅन्युअल कितपत पाहायला मिळेल माहिती नाही, पण कदाचित बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्याचेच रिपोर्ट कॉपी पेस्ट करून करणार. आता आपण जसं प्रॅक्टिकलचं केलं, सगळ्यांनीच केलं, मी म्हणजे काही एक मोजावर 8-10 लोक जर सोडलेत तर मॅक्झिमम जणांनी आपण जे आहे तेच कॉपी केलंय. समोरच्यांचे थोडे त्याच्यात नावं एच्या ऐवजी बी टाकला, बीच्या ऐवजी सी टाकला, ह्या पद्धतीचे नाव रिझल्ट पण इकडे तिकडे आपण करून त्या पद्धतीने प्रॅक्टिकल करून दिले. पण माझी एक असेल, आणि प्रत्येक टेस्टचं इंटरप्रिटेशन लिहा त्यावेळेस आपण स्टडी सेंटरला मॅन्युअल मागण्याचा हे करा, आणि मॅन्युअल आधारित जर इंटरप्रिटेशन आपण केलं, त्याचा रिपोर्ट केला, तर शिकणं म्हणून जे आपण म्हणतो ना, जसं स्वप्नील सर म्हटलं की पुढे जाऊन आपल्याला त्याचं मिळणार आहे काय अँड सो ऑन. आत्ता जे तुम्ही केलं त्या पद्धतीने नाही, तुम्हाला फक्त ते टेस्ट, अशी टेस्ट असते बाबा बस, अशीच माहिती होईल. पण तुम्ही जर प्रॉपर मॅन्युअल केलं, त्याच्या आधारे इंटरप्रिट केलं, तर एक आपल्याला त्याचा प्रॅक्टिस होईल की कशा पद्धतीने हे करायचं असतं, किंवा आपल्याला रिपोर्ट कशा पद्धतीने बनवायचा आहे भविष्यामध्ये. तर त्याचं एक प्रॅक्टिस आपली आत्तापासून इथे ह्या पद्धतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही वर्गीकरण किंवा काही स्टेप पण आहेत ह्या टेस्टमध्ये, किंवा मॅक्झिमम याच्यामध्ये असतात की खूप कमी असतील स्कोअर खूप, है ना, तर तो उत्कृष्ट त्याची समायोजन क्षमता आहे, किंवा म्हणजे त्याची हायली ऍडजस्टमेंट ॲबिलिटी त्याची आहे. थोडे त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील तर गुड आहे, त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील तर ॲव्हरेज आहे, त्याच्या जास्त असतील तर थोडे, म्हणजे आता तो निगेटिव्ह म्हणजे जास्त असमायोजनाकडे जातोय, आणि खूपच जास्त असतील त्याचा स्कोर, तर तो अत्यंत कमी समायोजनाची त्याची क्षमता आहे, असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण ह्या टेस्टचं तेच आहे की जितके कमी मारतात तितका तो जास्त समायोजन क्षमता त्याची जास्त आहे. म्हणजे 0-0 जर सगळ्यात 0 आला तर तो उत्कृष्ट त्याची समायोजन क्षमता आहे असं आपल्याला म्हणता येतं. या टेस्टची जर आपण रिलायबिलिटी पाहिली, तर रिलायबिलिटी काय आहे त्याची, तर 0.94 याची रिलायबिलिटी आहे. जसं आपण मागच्या वेळेस रिलायबिलिटी व्हॅलिडिटी आपण पाहिलं होतं रिसर्चमध्ये, तर ते आपण ह्या टेस्टमध्ये त्याचं 0.95 म्हणजे, आणि त्याचं टेस्ट रिटेस्ट रिलायबिलिटी पण 0.93 आहे या टेस्टची. म्हणजे व्यवस्थित आहे, म्हणजे प्रॉपर स्टँडर्ड होऊन ही टेस्ट मार्केटला आहे. तर आपण ह्या टेस्टचा आपण वापर प्रॉपर करू शकतो. या पद्धतीने आपण ही टेस्ट आपण वापरायला मला वाटतं हरकत नाहीये. पण तुमच्या कॉलेजला ती आहे का नाही मला माहिती नाही, कारण इंडियन नॉर्मची टेस्ट आहे. नसेल किंवा भविष्यात आपल्याला हे करायचं असेल तर तुम्ही ती परचेस पण बाहेरून करू शकता. तुम्हाला भविष्यात त्याची प्रॅक्टिससाठी लागणार असेल तर केलीच पाहिजे, असे कंपल्शन नाहीये. फक्त जस्ट माहिती असावी आपल्याला म्हणून सांगतो. या टेस्टची व्हॅलिडिटी काय आहे, तर बाय सिरियल कोरिलेशन मेथडने याचे आयटम अनालिसिस या टेस्टचं केलं गेलेलं आहे व्हॅलिडिटी चेक करण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस ही टेस्ट काय जे रेक्टर असतात, हॉस्टेलचे रेक्टर असतात, त्या हॉस्टेलच्या रेक्टरने त्या हॉस्टेलच्या मुलांना देऊन त्यांचे जे आलेले स्कोर्स आहेत त्याच्याशी काय म्हणतात त्याला, कंपॅरिझन करून, तुलना करून त्यांच्यातला जो संबंध आहे, त्याच्यातलं कोरिलेशन आहे, ते तपासलं आहे का अगोदर, आणि ते 0.58 असं मिळालेलं आहे. ही टेस्ट मुलं आणि मुली दोन्ही देऊ शकतात, दोघांसाठी आहे. दोघांसाठी वेगवेगळी टक्केवारी किंवा वेगवेगळी नॉर्म्स आहेत. म्हणजे गर्ल्ससाठीचे नॉर्म्स वेगळे आहेत, आणि बॉईजसाठीचे नॉर्म्स वेगळे आहेत. आणि जे आपण आता 5 जे वेगवेगळे क्षेत्रवरती फील्ड्स पाहिलेत, तर त्या प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे नॉर्म्स आहेत. त्या नॉर्म्सनुसार आपल्याला त्या इंटरप्रेट करून स्कोअर त्या पद्धतीने करावा लागतं. सांगा बरं, कुठले कुठले 5 फील्ड आपण वरती बोललो या टेस्टचे? 5 फील्ड मध्ये करावं लागतं ही टेस्ट. होम आहे, सोशल आहे, करेक्ट. हेल्थ, एज्युकेशन इमोशन्स, बरोबर. एक एज्युकेशन समोर दिलेलं आहे ऑलरेडी. तुम्ही जर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर इथंच दिलेलं आहे बघा.
होम, हेल्थ, सोशल, इमोशनल अँड एज्युकेशन अशा या 5 फॅक्टरवरती ही टेस्ट 5 फील्डवरती हे करते आणि प्रत्येकाचे हे वेगवेगळे आहेत. ही सेल्फ रेटिंग स्केल आहे. जसं आपण म्हटलं, ही सेल्फ रेटिंग स्केल आहे. सेल्फ स्वतःचं ऍडमिनिस्ट्रेशन आपण करतो, स्वतः स्ट्रेस दिसतो आणि आपण स्वतःबद्दल है ना, जे आपण ती माहिती घेत असतो. तर मग स्वतःबद्दल आपण जर माहिती घेत आहोत तर मग आपण प्रॉपर ती माहिती आपण देत असतो. तसं माहिती आपल्याला होत असतो. 18 मिनिट्स, जवळजवळ 18 मिनिटाची ही टेस्ट आहे. 18 मिनिटामध्ये आपल्याला ही टेस्ट आपल्याला पूर्ण करायची असते. जो टेस्ट टेकर आहे, जो है ना, जो परीक्षा देणार आहे, तर त्याने प्रश्न नीट अंडरस्टँड करून, नीट समजून त्याने त्याचं उत्तर त्याला द्यावं लागते. की बऱ्याच वेळेस आपल्याला काही वेळेस कळत, आपल्याला वाटतं की नाही यांना हे विचारायचं, पण त्यांना नीट प्रश्न वाचला तर नीट कळतं की यांना काहीतरी थोडं वेगळ्या पद्धतीने विचारायचं आहे, म्हणून तो प्रश्न नीट वाचून मग उत्तर आपल्याला द्यायचे आहे. आणि अ, आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन करताना समोरच्या व्यक्तीला, जसं आपण नेहमी सांगू इथिकल, की त्याला गोपनीयतेची माहिती आपण त्याला दिली पाहिजे, की आपण तुम्ही जे उत्तर देणार आहात ते कॉन्फिडेन्शियल राहतील, ते कोणालाही सांगितले जाणार नाहीत, ते तुमच्या दोघांमध्येच राहतील, असा त्याला विश्वास देणं आपल्याला गरजेचं असतं. मग याचा उपयोग किंवा बेनिफिट जे आता थोड्या वेळापूर्वी स्वप्नील सरांनी प्रश्न विचारल्यावर मी सांगितलं होतं, की विद्यार्थ्यांना जुळवून घेण्यामध्ये, ऍडजस्टमेंट करण्यामध्ये ना काही अडचणी येत आहेत, तर त्या अडचणी काय येत आहेत हे ओळखण्यासाठीची मदत ते ही बोलत टेस्ट आपल्याला. चार्जर दे ना जरा, चार्जर ते ह्याच्याकडे बोल. तर हे जे ॲबिलिटी आहे किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स ओळखण्यासाठी ही टेस्ट आपल्याला किंवा ही इन्व्हेंटरी आपल्याला मदत करत असते. बऱ्याच वेळेस काउन्सिलिंग करतो आपण, तर काउन्सिलिंग वेळेस विद्यार्थ्यांची प्रॉपर निवड काय आहे त्याचा पण आपण विचार करत असतो, त्याची ही मदत होते. काही ठिकाणी ॲप्टिट्यूड टेस्ट बरोबर सुद्धा ॲडजस्टमेंट टेस्ट ही बऱ्याच वेळेस घेतली जाते. आणि जे आपले काही लोकांना जे मुलांमध्ये असतो, की स्टडी स्किल जे आहेत, ते स्टडी स्किल सुधारण्यासाठी सुद्धा, मार्गदर्शन करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन करताना आपल्याला ह्या गोष्टी सांगाव्या लागतात. कारण बऱ्याच वेळा आपण मग पालक येतात आणि मुलगा लक्ष देत नाही, अभ्यास होत नाहीये, है ना, कमी मार्क्स मिळतात, हे पाहतो. त्यावेळेस आपण टेस्टच्या वेळी अगोदर केस हिस्ट्रीला या गोष्टी हे करून घेऊन टेस्टचा आलेल्या रिपोर्टवरून आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो आणि स्किल्स वाढवण्यासाठी, सुधारण्यासाठी आपण त्याचं काउन्सिलिंग आपण चांगल्या पद्धतीने आपण ह्या टेस्टचा वापर करून करू शकतो. अजून कुठे कुठे ऍडजस्टमेंटचा आपण टेस्टचा वापर करू शकतो सांगा? रिलेशनशिप मध्ये करू शकतो सर, आय थिंक सो. येस, एक्झॅक्टली, गुड. हा हा. अजून सर इंडस्ट्रियल एरियामध्ये करू शकतो आपण, इंडस्ट्रियल करू असं शकतो, मला बरोबर वाटतं. बरोबर. इंडस्ट्री ऍडजस्टमेंट रिलेशनशिप साठीची वेगळी टेस्ट आहे, वेगळी इन्व्हेंटरी आहे, ती आपण घेऊन ती वापरू शकतो, बरोबर. सर, प्री मॅरेज आणि पोस्ट मॅरेज याच्यामध्ये पण होऊ शकते का सर? आय हो, थिंक सो. ऍडजस्टमेंट तिथं होऊ शकते. मग त्याच्यासाठी पण ती त्या नॉर्म्स असलेली वेगळी ऍडजस्टमेंट असते, ही नाही हा चालणार. हा हा, येस. हा, ही नाही चालणार. त्या विषयानुसार ते नॉर्म्स अँड कंडिशन एक्झॅक्टली, तिथे येस आपल्याला येस येस ठेवावे लागतील. येस ओके ओके, ग्रेट सर, थँक्यू येस. सर. ओके, आता आपण बघूया. इथे आपल्या पुस्तकात नाहीये, पण मी जस्ट तुम्हाला सांगण्या म्हणून सांगतोय. बेल ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरी बद्दल मी बोलतो थोडं, कारण मला वाटतं तुमच्या मॅक्झिमम सगळ्याच स्टडी सेंटरला ही बेल ऍडजस्टमेंट इन्व्हेंटरीज तुम्हाला ऍडजस्टमेंटच्या अंतर्गत दिली जाईल असं मला वाटतंय. कारण अगोदर त्यांनी विद्यार्थ्यांना तीच इन्व्हेंटरी दिलेली आहे. कदाचित काहींना जे दिलेलं आहे, काहींचे मी पाहिलेत, काही यांच्या या ठिकाणी जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यात बेल ऍडजस्टमेंटच आहे. तर बेल ऍडजस्टमेंट ही मुख्यतः 4 मुख्य क्षेत्र, जसं आपण आता वरती जे 5 क्षेत्र पाहिले होते, 5 फील्ड्स आपण पाहिले होते की तिथे ते काम करतं, ही मुख्यतः 4 याच्यावरती काम करतं. होम ऍडजस्टमेंट एक आहे, होम, हेल्थ, सोशल आणि इमोशन अशा 4 प्रॉपर ह्या फील्ड्स वरती ही टेस्ट बेल ऍडजस्टमेंट ही एक काम करत असते. मग म्हणजे काय असतं, की व्यक्ती जे आहे, जसं आपण म्हटलं की होम, की कौटुंबिक समायोजन त्या व्यक्तीचं किती प्रमाणात होतंय,
किंवा किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावरून ना किंवा आपण काय म्हणतो की होम सर सॉरी होम हेल्थ सोशल आणि अजून काय म्हटलं सर? इमोशनल हा ओके ओके. अशा 4 ह्याच्यावर ते करते. पण होम ऍडजस्टमेंटचं जर केले की व्यक्ती बराच होम ऍडजस्टमेंटमध्ये मला घरात सुरक्षित वाटतंय, सिक्युअर वाटतंय मला घरामध्ये. काही जणांना वाटतं की नाही मला आता घरात सिक्युअर वाटत नाही. एक माझ्याकडे असंच काही दिवसापूर्वी एक केस आली होती आणि ती असंच बोलता बोलता म्हणे की सर मला इतके दिवस नाही, पण मला असं वाटतं की माझे आई वडीलच मला काही करून टाकतील की काय, किंवा ते मला मारतील है ना, किंवा घरातून हाकलून देतील, किंवा ते मला मारूनच टाकतील, ह्याबद्दलचं असं वाटतंय. तर म्हणजे काय ऍडव्हर्ट आतापर्यंत त्याची त्या व्यक्तीची ऍडजस्टमेंटची क्वालिटी चांगली होती, पण अचानक हे ऍडजस्टमेंटची त्याला जो प्रॉब्लेम याचे प्रश्न तयार झाले, हे तयार झाले, तर त्याच्या पाठीमागची कारणं अचानक काय आहेत ते कारणं आपल्याला शोधावे लागतात. मग असं जर ते असेल तर आपलं ते जर मग त्याला सुरक्षित वाटत नाहीये, तर मग त्याच्यात हे नेमकं ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम काही झालाय का, वेगळा काही क्लिनिकल प्रॉब्लेम्स क्रिएट झालेला आहे की बरं असं गोष्ट, बरं आपल्याला वाटतं की ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम आहे, आपण तो क्लिनिकल प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो है ना, किंवा अजून वेगळे काही रिझन्स त्याच्या पाठीमागे काही घटना घडलेली असू शकते, त्याच्यामुळे ते असुरक्षितता येऊ शकते. तर तिथं ऍज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला त्या पद्धतीचं म्हणजे ही टेस्ट मुळात आपल्याला काय करते तर रिझन, त्याच्या पाठीमागचे कारण काय असतील ते शोधण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. तर ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. बरेच मुलं म्हणतात की माझे पॅरेंट्स मला समजून घेत नाही ना, ते मला समजून नाही घेत, मला वेगळं म्हणायचं असतं ते ऐकूनच घेत नाहीत, हे नाही करत. तर इथे सुद्धा हा होम ऍडजस्टमेंटचा प्रॉब्लेम त्या मुलाकडे किंवा त्या व्यक्तीकडे असण्याची शक्यता आहे. म्हणून तिथंही आपण हे करू शकतो. त्याचबरोबर दुसरं आपण पाहिलं हेल्थ ऍडजस्टमेंटचा, आपण वरती सेम आहे, म्हणजे वरती आपण जसं या चारही गोष्टी पाहिल्या होत्या तशाच इथे पण आहेत की वारंवार आजारी पडतोय, वारंवार डोकं दुखतंय, परत परत आरोग्याबद्दल काळजी वाटते, तर त्याला हेल्थचं ऍडजस्टमेंट त्याची कमी आहे, काहीतरी आहे. हे आपल्याला बेल ऍडजस्टमेंटचं सांगतोय. हे बेल ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला पाहता येतं आणि हे त्याच्यातले हे आम्रपाली मॅडम. सर या टेस्टचा आपण ऑर्फनेजसाठी जास्तीत जास्त वापर करू शकतो का? कुठे? अनाथ आश्रम. येस, करू शकतो मॅडम. अनाथ आश्रम मध्ये याचा बायफिकेशन करताना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात सर? पण कारण सपोज त्यांना पॅरेंट्सच नाहीयेत, त्यावेळेस आपण कसं एक्झॅक्टली कन्सिडर तेच तेच आता मी बोलत होतो तुम्हाला. ओके ओके प्लीज. आता होम ऍडजस्टमेंट म्हणताना इथं फक्त त्यांचं ब्लड रिलेशन वाला होम असेल असं नाहीये. आता त्यांच्यासाठी अनाथालय हे त्यांचं होम आहे है ना. अनाथालयाच्या तिथल्याशी त्यांना तो जर आपण केस हिस्ट्री घेताना बॅकग्राऊंड व्यक्तीचं चेक करत असतो, त्यावेळेस आपल्याला हे कळतं. तर बॅकग्राऊंड चेक करताना आपल्याला देताना त्यांना ही गोष्ट करायची आहे की तुमचं होम म्हणजे तुम्ही आता जिथं राहत आहात, म्हणजे तुमचे आई वडील नसतील तरी ठीक आहे, पण तुम्ही आता जिथं तुम्ही राहत आहात, तर ते राहत आहात तिथे तुम्ही, ते घर आहे, तुम्हाला तिथली याच्यातली काही जी उत्तरं आहेत ते तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला द्यायची आहेत. ती कुठली प्रश्न आहे ते आपण सांगणार नाही आहोत, ते सांगायचं नाहीये. ते सांगितलं तर प्रश्नांचे उत्तरं बायस पद्धतीने दिली जातील. कुठले प्रश्न कशाचा आहे हे आपल्याला सांगायचं नाहीये, कारण ते मिक्स क्वेश्चन असतात. पण असे काही प्रश्न आलेत तर तुला जीव जिथे असतो त्याचं ते तुझ्या सराउंडिंगचा हे करून तुला त्याची उत्तरं द्यायची आहेत, असं आपण त्यांना अगोदरच क्लिअर सांगू शकतो. पुढचं आहे सोशल ऍडजस्टमेंट है ना. आपल्याला जसं पाहिलं की नवीन लोकांशी बोलायला भीती वाटते, नवीन मित्र करायला हे वाटतं, चार चौघात जायला घाबरतो. काही लोक असतात की ते टीम मध्ये त्यांना कामच नाही करता येत, म्हणजे ते घाबरतात टीम मध्ये काम करण्यासाठी, किंवा मी एकट्यानेच काम करेल, मी एकट्याने खूप चांगलं करतो, मला टीम मध्ये माझं काम व्यवस्थित होत नाही, असं म्हणणारे बरेच जण असतात. म्हणून हे सोशल ऍडजस्टमेंटचं स्किल त्याच्यात कमी असतं, त्यावेळेस या गोष्टी या होत असतात. आणि पुढचं आपण पाहिलं की इमोशनल ऍडजस्टमेंटमध्ये इमोशनल ऍडजस्टमेंटचा आहे इमोशनल बॅलन्स करता येणं, यालाच खरं तर इमोशनल ऍडजस्टमेंट आपण असं म्हणतो. पण ते जर होत नसेल, खूप अतिदुःख आपल्याला होत असेल, खूप जास्त आनंद आपल्याला होत असेल है ना, किंवा आपल्याला राग लगेच येतोय, तर ह्या गोष्टीत आपल्याला इमोशनल ऍडजस्टमेंटची आपली जी क्वालिटी आहे ती कमी. तर याच्या पण आणि इथे फक्त प्रश्नांचा पाठ येस आणि नो या पद्धतीने इथे आहेत. होय किंवा नाही ही टेस्ट
मला वाटतं तुमच्याकडे, मला माहिती नाही, पण ही इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषेत ही टेस्ट उपलब्ध आहे. तुम्हाला कुठल्या भाषेत देतील कल्पना नाहीये मला, तुमच्या कॉलेजकडे किंवा स्टडी सेंटरकडे कुठल्या भाषेत आहे, पण ती इंग्लिश मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ही टेस्ट आहे. ही सेल्फ रिपोर्ट बेस्ड टेस्ट. सेल्फ रिपोर्ट म्हणजे काय? व्यक्ती त्या प्रश्नांची उत्तर व्यक्ती स्वतः देते, दुसरा न देता स्वतः देते. याच्यात पण जास्त गुण असेल तर सेम आता पहिल्या टेस्ट सारखे ज्याचं आहे की जास्त गुण असेल तर त्याचं काय असेल, कमी समायोजन म्हणजे अडचणी जास्त त्याला है ना, ऍडजस्टमेंट करायला प्रॉब्लेम जास्त येतात. आणि कमी गुण असेल तर चांगलं समायोजन आहे, तो व्यवस्थित प्रकारे समायोजन करू शकतो, असा याचा अर्थ होतो. ही टेस्ट मुळात शाळामध्ये जे स्कूल्समध्ये माध्यमिक ठिकाणी वापरले जाते, कॉलेजला वापरले जाते आपण म्हणतो. आणि काउन्सिलिंगसाठी किंवा करिअर मी म्हटलो काही ठिकाणी ऍप्टिट्यूड टेस्ट बरोबर सुद्धा ही टेस्ट मॅक्झिमम ठिकाणी वापरली जाते. इमोशनल प्रॉब्लेम्स ओळखण्यासाठी की पर्टिक्युलर आहे त्याच्यातलं जे इमोशनल फॅक्टर आहे, जे काही टेस्ट जे केलेले आहेत, जे क्वेश्चन्स फ्रेम केलेले आहेत, ते आपल्याला त्याचे इमोशनल प्रॉब्लेम्स काय आहेत हे चेक करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही टेस्ट ही मदत ही करत असते. जर एक म्हणायचं की एखाद्या विद्यार्थ्याला भावनिक ऍडजस्टमेंटमध्ये, इमोशनल ऍडजस्टमेंटमध्ये असं वाटतं की जास्त स्कोर त्याचा येतोय, रॉ स्कोर त्याचा खूप जास्त येतोय आणि तो लवकर रागवतो किंवा चिंता करतोय, तर आपण समजू शकतो की त्याला काउन्सिलरची किंवा काउन्सिलिंगची त्याला नितांत गरज आहे. तो जर एक्स्ट्रा वरती जात असेल किंवा खूप काय म्हणतात त्याला कंट्रोलिंगच्या वरती त्याचा इमोशनल डिस्ट्रेस होत असेल, तर आपण त्याला पुढं वेगवेगळ्या यांच्याकडे, एक्सपर्टकडे अजून रेफर करू शकतो. पण नाही तर तोपर्यंत त्याला काउन्सिलिंगची ते गरज आहे, त्याला मदतीची आवश्यकता आहे हे ओळखून आपण तिथे त्यांना मदत देणं हे खूप गरजेचं आहे. पुढची जी टेस्ट आपण आहे किंवा आपण पाहतोय समोर, ऍटिट्यूड टेस्ट. ही ऍटिट्यूड टेस्ट हा अभिवृत्ती असं आपण मराठी त्याला म्हणतो. माणसाचा मूळ आहे ना ऍटिट्यूड. मला वाटतं अभिवृत्तीपेक्षा आपल्याला सगळ्यांना ऍटिट्यूड हा शब्द बऱ्यापैकी आपण नोन आहोत या शब्दाला. आपण सहज बोलतो आणतो त्या व्यक्तीचा ऍटिट्यूड खूप चांगला आहे, त्या व्यक्तीचा ऍटिट्यूड काय व्यवस्थित नाहीये, असं आपण जस्ट बोलता बोलता आपण मॅक्झिमम वेळेस म्हणजे खूप वेळेस आपण बोलून जातो. ह्या ऍटिट्यूडच्या याच्यामध्ये दोन टेस्ट आपल्याला दिसत आहेत, तुम्ही जर पाहिलं असेल. तर BCATS म्हणजे ब्रीफ क्रिमिनल ऍटिट्यूड टेस्ट, एक ही टेस्ट आहे, आणि दुसरे आहे टोबॅको यूज क्वेश्चन आहे. अशा दोन आपल्याला टेस्ट आपल्याला इथे दिसत आहेत. तर याच्यामध्ये ब्रीफ क्रिमिनल ऍटिट्यूड स्केल ही जी पहिली स्केल आहे ना, हे व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया इथे न्यूझीलंडला ही टेस्ट डॉक्टर JW टेलर है ना यांनी काउन्सिलिंग स्टुडंट्स काउन्सिलिंग सर्व्हिसेससाठी किंवा याच्यासाठी ती टेस्ट ही आपल्याला त्यांनी तयार केलेली दिसते. ही टेस्ट मुळात नावातच आपल्याला जर नीट पाहिलं तर आपल्याला काय करतं, क्रिमिनल ऍटिट्यूड म्हणजे क्रिमिनल व्यक्तींची गुन्हेगारी प्रवृत्ती त्याच्याशी संबंधित असलेली ही टेस्ट आहे. त्याबद्दल ते मोजण्याचा बराच वेळा आपण याला अँटी सोशल ऍक्टिव्ह ऍटिट्यूड सुद्धा आपण म्हणू शकतो. क्रिमिनल म्हणतेच आपल्याकडे त्याला, पण अँटी सोशल या नावाने आपण म्हणतो की समाज विघातक ज्या वृत्ती असतात ती समाज विघातक वृत्तीची चाचणी असं आपण ह्या टेस्टला म्हणू शकतो. ती मोजण्यासाठीची एक छोटीशी टेस्ट आहे, ही खूप मोठी टेस्ट नाहीये, ही अतिशय लहान अशी टेस्ट आहे, स्केल आहे, म्हणून असं आपण स्केल असं म्हटलेलं आहे. ही लहान अशी टेस्ट आहे. ही आपण आताच कोणी JW टेलर यांनीही आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी ती डेव्हलप केलेली आहे. या चाचणीची मुळात गरज नाही किंवा ही डेव्हलप करण्याची गरज का भासली असेल किंवा काय, तर बऱ्याच वेळेस काय होते की जो एखादी गुन्हेगार असतो किंवा एखादी एक्यूज असतो, तो काय करतो बऱ्याच वेळेस, तर तो त्याच्या बाबींशी ठाम असतो की नाही हे असं असं जे मला वाटतं ना हे असंच आहे. तो त्याच्याशी तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसतो. मग कायदा त्याच्यामुळे, त्याच्या या वृत्तीमुळे किंवा त्याच्या या विचारांमुळे किंवा त्याच्या त्या ताठरतेच्या भूमिकेमुळे कायदा व न्याय व्यवस्थेचा प्रश्न बऱ्याच वेळेस तयार होतो त्याच्या, किंवा दुसऱ्यांना त्या गोष्टीतून त्रास बऱ्या प्रमाणात होत असतो किंवा त्याच्या वर्तनामुळे
त्याच्या ऍक्टमुळे लोकांना समाजाला त्रास होत असतो. म्हणून ही प्रॉपर ते लहानपणीच की जर हे ऍटिट्यूड स्किल किंवा क्रिमिनल ऍटिट्यूड स्किलने जर त्या विद्यार्थ्यांचा त्या मुलांचा जर अभिवृत्ती मोजली गेली, त्याचा ऍटिट्यूड मोजला गेला, तर तो भविष्यात जाऊन त्याची ही ऍटिट्यूड जो आहे क्रिमिनल ऍटिट्यूड हा तसाच राहील किंवा किती प्रमाणात आहे तो भविष्यात इन्क्रीज होऊ शकतो की त्याला कमी करण्यासाठी आपण काही करू शकतो याच्यावरती एक ऍक्शन घेण्यासाठी एक आपल्याला याची मदत ह्या टेस्टची होते. म्हणून हे टेस्ट पोलीस किंवा आपल्या ज्युव्हेनाईल जे असतात ज्याला रिमांड होम्स वगैरे असं म्हणतो त्या ठिकाणी ही टेस्ट आपल्याला अप्रोबेबली आपण बऱ्या प्रमाणात घेऊ शकतो. आणि व्यक्ती बऱ्याच प्रमाणात जर माहिती जर बऱ्याच वेळेस आपल्यालाही नसतं कळत काही वेळेस की माझ्यात क्रिमिनल ऍटिट्यूड आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं नॅचरल नाही नाही हा माझा स्वभाव आहे आणि तो नाही बदलत नाहीये आणि तो व्यवस्थित आहे बऱ्याच वेळेस वाटतो. पण तो ऍज अ टी टेस्ट आपल्याला सांगितले आपला जो स्वभाव आहे की तो कदाचित क्रिमिनल ऍटिट्यूड तो असू शकते तो ऍटिट्यूड क्रिमिनल साईडचा असू शकतो. म्हणून ते स्वतःला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा किंवा स्वतःला सुधारवण्यासाठी स्वतः चेंजेस करण्यासाठी सुद्धा ही टेस्ट आपल्याला मदत करते. त्यासाठी ती डेव्हलप झाली. फक्त 15 स्टेटमेंट याच्यात आहेत. 15 स्टेटमेंट फक्त म्हणून म्हटलं ना ही लहान टेस्ट आहे, खूप मोठी टेस्ट नाहीये ही. 15 एकच मिनिट. तर या पद्धतीने ही टेस्ट आपण करू शकतो. फक्त 15 विधानं या टेस्टमध्ये टोटल आहेत. ही विधानं जी आहेत ती जे असतात ते जे ऍक्युज असतात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतात है ना किंवा जे मुलं असतात त्यांच्याकडून वारंवार व्यक्त केली गेलेली जी मतं आहेत किंवा त्यांच्याकडून सांगितलेले जे आहेत की ज्या अगोदर त्यांनी गुन्हे त्यांच्या हातून घडलेले आहेत त्यांच्यात ज्या क्वालिटीज दिसल्यात किंवा त्यांची जे मतं आहेत हे त्यावरती आधारित केलेली ही 15 विधानं आहेत. त्याच्यावरून आधारित त्या बेस म्हणजे बेस ह्या 15 विधानांचा तो आहे की त्या पूर्व अनुभवांचा त्यांच्या इथं आपल्याला वापर केलेला आपल्याला दिसतो ह्या पूर्ण 15 विधानांमध्ये. याच्यामध्ये उत्तर त्यावेळेस देतो किंवा विधानांचे जे ऑप्शन्स आहेत किंवा दोन आहे की ऍग्री आणि डिसऍग्री अशा दोनच स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं आहे. हा म्हणजे एखादी विधान दिलं तर त्याच्यात तो फक्त व्यक्ती जो आहे समोरचा व्यक्ती किंवा जो मुलगा आहे त्यांनी फक्त ते ऍग्री आहे किंवा त्या विधानाशी किंवा मी डिसऍग्री आहे. मला दुसऱ्याला एखाद्याला मारावं वाटतं असं जर एखादा प्रश्न त्याच्यात असेल तर त्याच्या फक्त हे विधानाशी मी सहमत आहे किंवा असहमत आहे एवढंच मला उत्तर द्यायचं आहे. आणि याच्या दोघांपैकी दोघा प्रश्नांचे जेही उत्तर देईल ते उत्तर हे बरोबर किंवा चूक नाही. जे उत्तर देणार ते योग्यच किंवा व्यवस्थित ठीक आहे ते. कारण चूक आणि बरोबर
अशा आपल्या बऱ्याच सायकोलॉजिकल टेस्टमध्ये चूक बरोबर असं काही नाहीये. म्हणून ती जे उत्तर देईल ते बरोबर त्याचं असणार आहे, किंवा आपण जे म्हणतो त्या पद्धतीने आपण तिथे त्याला जज त्या पद्धतीने लगेच करणार नाहीये. काही व्यक्तींची जी मतं असतात ती प्रत्येक वेळेस काय असतात की ते सहमत आहे की असहमत आहेत हे त्यांना आपण फक्त तेवढंच तुम्ही नमूद करा. जी असेल ती असेल, म्हणून त्याचा जास्त विचार तुम्ही करू नका. जे वाचल्या वाचल्या तुमच्या मनात पहिले जे वाटतं त्याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित आहे, असं आपण त्यांना सूचना देऊ शकतो. नाही तर काही जण त्याला मॅनिप्युलेट करण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला जे मनात येतं ते आपल्याला द्यायचं आहे. बऱ्याच वेळेस असं पण विधान असू शकतं की कायदा हा आमच्यासाठी नाही, कायदा हा फक्त श्रीमंतांसाठीच आहे, किंवा श्रीमंतांचंच रक्षण करतो, आमचं रक्षण करत नाही. असं जर असेल तर त्याच्यासाठी आपण सहमत आहोत की असहमत आहोत अशा पद्धतीने आपल्याला द्यायचं असतो. पोलीस लोक नेहमी सामान्य लोकांशी अन्याय करतात असं एक विधान असेल तर त्याला आपल्याला काय आपण त्याला देऊ शकतो, त्या पद्धतीचे प्रश्न असतात. माझे आयुष्य लोकांशी चांगलं वागून कधीच बदलणार नाही, अशा पद्धतीची विधानं आपल्याला असू शकतात. त्या पद्धतीने आपल्याला येस नो है ना, या पद्धतीने आपल्याला त्याचे हे द्यायचे असतात, किंवा उत्तर आपल्याला द्यायचे असतात. जास्त गुण, आता आपण पाहिलं की जास्त जर स्कोर असेल तर त्याची ती गुन्हेगारी प्रवृत्ती त्या व्यक्तीची जास्त असेल, आणि कमी गुण असतील तर त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती ही कमी असेल. अशा पद्धतीने याचं स्कोरिंग सिस्टीम आहे. याचा उपयोग किंवा याचा बेनिफिट या टेस्टचं खरं काय आहे तर आपल्याला एक व्यक्तीबद्दलची गुन्हेगारी जी वृत्ती आहे एखाद्या व्यक्तीचा, तो अँटी सोशल ऍक्टिव्हिटी किंवा त्याचं क्रिमिनल बिहेवियर किंवा क्रिमिनल थॉट्स त्याचे आहे का, हे किंवा ऍटिट्यूड तसा आहे का, ते समजण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि त्या पद्धतीने आपण मग जर असेल तर आपण त्या पद्धतीने ते चेंज करण्यासाठी आपण मदत करू शकतो. उपचारपूर्वक उपचारानंतर बदल करण्यासाठी आपण ह्या टेस्टचा वापर करता येतो. ग्रुप काउन्सिलिंगसाठी ह्या टेस्टचा खूप मोठा आहे ना, काही कार्यक्रम असतात त्याचा. ग्रुप काउन्सिलिंग नंतर इव्हॅल्युएशन करण्यासाठी किती लोक याच्यात त्या क्रिमिनल माइंडसेटचे किंवा त्या ऍटिट्यूडचे आहेत हे आपल्याला ते कळतं. म्हणजे तिथं कितीपत काम करण्याची आवश्यकता आहे हे आपल्याला बऱ्याच वेळेस कळतं है ना. तर त्या याच्यातून आपल्याला एकी उदकी मन कळतं. याचं जे महत्व आपण आत्ता पाहिलं, किंवा महत्वाचं किंवा याचं इम्पॉर्टन्स पाहिलं की अँटी सोशल बिहेवियर असेल, क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असेल, क्रिमिनल थॉट्स असेल, क्रिमिनल इमॅजिनेशन बऱ्याच वेळेस असेल, तर हे रोखण्यासाठी, ओळखून ते थांबवण्यासाठी आपण ॲज अ काउन्सलर म्हणून बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. आपल्याला माहिती की सायकोलॉजिकल वेगवेगळे काउन्सिलिंग स्किल्स आहेत किंवा टेक्निक्स आहेत, त्या माध्यमातून आपण व्यक्तीचं जे वर्तन आहे, थॉट्स आहेत, ते आपण चेंज करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर त्या आपल्याला कळालं तर ते आपण तिथे वापरू शकतो. म्हणून टोटल ही जी टेस्ट आहे ब्रीफ क्रिमिनल ऍटिट्यूड स्केल, ही अतिशय सोपी छोटी अशी टेस्ट आहे, पण प्रभावी म्हणजे इम्पॅक्टफुल रिझल्ट ही टेस्ट देते. फक्त त्याचं इंटरप्रिटेशन त्या पद्धतीनं व्यवस्थित करणं हे खूप गरजेचं आहे. कारण 15 असल्यामुळे कमी वेळात आणि लगेच होणारी टेस्ट आहे. फक्त इंटरप्रिटेशन हे प्रॉपर पद्धतीनं होणं खूप गरजेचे आहे. ही टेस्ट आपल्याला इथे जे 15 विधानं या पद्धतीने आपल्याला हे दिलेले आहेत. काही प्रश्न जे असतील ते फक्त महिलांसाठीच आहे त्याच्यामध्ये, आणि काही प्रश्न हे सगळ्यांसाठी ते आपण आहेत. फक्त काही प्रश्न फक्त महिलांनीच द्यायचे आहेत, अशा या टेस्टमध्ये आहेत. सध्या ही टेस्ट तशी आपल्याकडे अजून जास्त प्रमाणात वापरले जात नाही, पण आपल्याकडे बऱ्यापैकी क्रिमिनलसाठीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, इंडियन ॲडॅप्टेशनच्या टेस्ट आहेत, ते आपण वापरू शकतो. किंवा फॉरेन्सिक सेटअपमध्ये मॅक्झिमम बऱ्याच प्रमाणात अशा टेस्ट ह्या वापरल्या जातात. तसं आपल्याकडे एक सस्पेक्ट डिटेक्शन सिस्टीम म्हणून एक आहे. म्हणजे क्वेश्चनर नाही आहे किंवा टेस्ट नाही आहे, पण एक ती इन्स्ट्रुमेंटल बेस्ड टेस्ट आहे, कॉम्प्युटर बेस किंवा त्याला आपण लॅपटॉप बेस ही टेस्ट आहे, की अशाच प्रकारचे थोडेफार प्रश्न त्याच्यात विचारले जातात, आणि त्या प्रश्नांचे त्याने उत्तरं देऊन है ना, म्हणजे हँड्स त्याने ठेवून उत्तरं देऊन त्याला ते प्रश्नांचे उत्तरं देऊन तो सस्पेक्ट आहे की नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस मोठे मोठे जे हे असतात विमानतळ आहेत, एअरपोर्ट्स आहेत, किंवा हायली मोठे मोठे ज्या कंपनीज आहेत, तिथे ही सिस्टीम आपल्याला वर्क करताना दिसते. भारतात ही खूप कमी ठिकाणी आपल्याला सस्पेक्ट डिटेक्शन सिस्टीम दिसते. गुजरातला गांधीनगरला, गुजरात फॉरेन्सिक सायन्स लॅब आहे गुजरातची, त्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये
ही सिस्टीम आपल्याला तिथे पाहायला मिळते. बाकी ठिकाणी फॉरेन्सिकच्या अजून आली आहे का नाही मला त्याची कल्पना नाही आहे. कारण मी तिथं असताना मला ती मी हाताळलेली आहे ती इन्स्टंट 5च मिनिटात आपल्याला समोरचा व्यक्ती सस्पेक्ट आहे की नाही इतके तात्काळ रिझल्ट ती सिस्टीम आपल्याला देत असते. तर त्या पद्धतीच्या टेस्टने आपल्याला समोरचा व्यक्ती सस्पेक्ट आहे किंवा अँटी सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो की नाही होऊ शकतो किंवा असू शकतो की नाही याचा आपल्याला ते रिझल्ट देत असते. पुढचे जे टेस्ट आहे ते आहे टोबॅको यूज क्वेश्चनर. एखादा व्यक्ती टोबॅको काय आहे हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये. सर एक प्रश्न होता. हा बोला हॅलो. सर. नाही बरोबर आहे सर. या टेस्टच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला सस्पेक्ट होण्याचा म्हणजे हे होऊ शकते. पण सर समजा एखादा व्यक्ती असा आहे जो गुन्हेगार वृत्तीचा नाहीये किंवा चांगला आहे पण त्याच्या आयुष्यामध्ये सातत्याने बॅड एक्सपिरियन्स त्याच्यासोबत घडलेले आहे. तर मग ज्यावेळेस ही टेस्ट केल्या जाईल तर यामध्ये किती तथ्य असेल सर? समजा एखादा व्यक्ती आहे, समजा तो पोलीस स्टेशन मध्ये वारंवार त्याच्यावर झालेला अन्याय सिद्ध करण्यासाठी जातोय किंवा याच्या व्यतिरिक्त सोशल घटना असतील किंवा अजून काही बॅड इम्पॅक्ट असतील, त्याचे चुकीचे अनुभव असतील. तो चांगलाच आहे मनापासून, पण कुठे ना कुठे सातत्याने निगेटिव्ह घटना त्याच्यासोबत घडताय आणि मग त्या सिच्युएशन मध्ये त्याची ही टेस्ट घेतली तर कुठे ना कुठे त्याचे रिझल्ट चुकीचे येऊ शकतात का सर? आय थिंक सो असं मला वाटतं. नाही येत काय सर. वाटतं? मी कालच पाठीमागं पण आपल्याला 1-2 दिवसावर त्या टेस्ट संबंधात प्रश्न म्हणून म्हटलं विचारलं. एक सेम 15 जरी प्रश्न असतील तरी एक अँगलला तो प्रश्न रिपीट कुठंतरी झालेला असणार की सेम पद्धतीने ठीक आहे माझ्यावर पोलीस अन्याय करता त्याची ती भावना एक असू शकतो. पण खाली मी त्याचा प्रतिशोध घेईल, अन्यायाचा मी प्रतिशोध घेईल हा ही जी भावना आहे मग तो तुम्हाला तिथे प्रतिशोध घेईल म्हणजे तो भविष्यात ती तो वेगळ्या त्या ऍक्टिव्हिटीमध्ये जाण्याची शक्यता तो पुढचा प्रश्न विचारतोय त्याला तर तो तिथे त्याचं उत्तर तो देतोय. बरोबर आहे. हा म्हणून आपल्याला म्हणून ओके. तुम्ही काउन्सिलिंगच्या वेळेस तुम्ही त्याला ही टेस्ट तुम्ही तो क्रिमिनल आहे हे आपल्याला डिटेक्ट नाही करायचे. तुम्ही काउन्सलर आहात, तुम्ही पोलीस नाहीये किंवा तुम्ही जज नाहीये, येस. तुमचं कोर्ट हो नाहीये येस सर. की तुम्ही त्याला क्रिमिनल समजायचं नाही. त्याने दिलेल्या उत्तरावरून त्याला काउन्सिलिंगचा जर तो आपल्याला दिसतोय की तिकडे जातोय तर त्याला त्या विचारांपासून थोडं प्रवृत्त करून तो क्रिमिनल ऍक्टिव्हिटीकडे जाणार नाही ते वाचवण्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा तिला मदत करण्यासाठी आपण त्याला तिथं आहोत. हा येस सर येस. म्हणजे तसं आता तो त्या ज्या सिच्युएशन्स मध्ये वावरतोय किंवा त्याला आणि त्या त्या याच्यामध्ये तो आपल्याकडे ऍज अ काउन्सिलर म्हणून काउन्सिलिंगसाठी आला तर फ्युचरमध्ये त्याच्या केसेसमध्ये अशा काही केसेस आपल्याला गोष्टी आढळल्या की या गोष्टीमुळे तो असं भविष्यामध्ये करण्याची दाट शक्यता आहे. एक्झॅक्टली ते शक्यता येस. ती शक्यता आपल्याला आढळून आली ऍज अ काउन्सिलर म्हणून. तर त्यावेळेस आपण या टेस्टच्या माध्यमातून एक प्रश्नावलीच्या माध्यमातून त्याच्याशी बोलून त्याच्या मनात नेमकं काय आहे किंवा तो भविष्यामध्ये काय करण्याची शक्यता असू शकते किंवा येऊ शकते हे आपण आयडेंटिफाय थोडक्यात करून समजा एखादा सुसाइडल एखादा विद्यार्थी तो भविष्यामध्ये त्याला असं वाटतंय की मी सुसाईड करणार आहे पण तो त्याच्या अगोदर कुणीतरी त्याला सांगितलं बाबा काउन्सिलर आहे तू जा त्यांची मदत घे त्यावेळेस पण अशा याचा आपल्याला फायदा होऊ शकतो सर. बरोबर सर. आय थिंक असं मला वाटतं. बरोबर. तसं सुसाईड प्रिव्हेन्शन साठीच्या वेगळ्या पण स्किल्स आहेत. हे जस्ट त्या पद्धतीने आपण हे करू शकतो. येस येस सर. थँक्यू सर. येस ओके ओके येस ओके. टोबॅको हा शब्द मला वाटतं मॅक्झिमम जणांना फॅमिलियर असेल. आपण ऐकतो आपण खात नसाल कोणी पण आजूबाजूला बऱ्याच जण म्हणजे काय म्हणतो कॉमन मॅक्झिमम ठिकाणी टोबॅकोचा यूज होतो म्हणून त्या रिलेटेड हे क्वेश्चनर आहे. आपण पाहतो की संपूर्ण जगात म्हणजे आहे ना की तंबाखू सेवनाचं टोबॅको घेण्याचं प्रमाण हे खूप आहे आणि त्याच्यातून डेथ रेशो पण आपल्याला पाहतोय की कॅन्सर होण्याचं जे प्रमाण आहे ते टोबॅकोमुळे खूप मोठ्या प्रमाणात आहे किंवा कॅन्सर नसेल तर काही गंभीर आजार सिव्हिअर असे इंजुरीज काही सेव्हरल डिझेस हे आपल्याला टोबॅकोमुळे झालेले दिसतात. तर आपण त्याच्यासोबत शासन पण बऱ्यापैकी ते खाऊ नका वगैरे याच्यासाठी जाहिरात वगैरे करत असते किंवा त्याचे परिणाम आपल्याला माहिती असतात. आणि दुसरीकडे ते विक्रीला ठीक आहे आता विक्री करावी की नाही करावी हाच नंतरचा तो वेगळा प्रश्न आहे. पण आपल्याला माहिती आहे की त्याचा आपल्यावरती वाईट इम्पॅक्ट जर पडणार आहे त्याचे परिणाम वाईट आहेत तर त्या गोष्टीला आपण टाळल्या पाहिजेत. मग ते त्याच्यासाठीचे एक काय आहेत ही म्हणून ही टेस्ट आपण ही टेस्ट ही घेतली जाते. टोबॅको वापर कसा केला जातो काय केला जातो
कोणाकडे केला जातो किंवा त्याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतात, त्याचा परिणाम कसे आहेत, त्याच्यासाठीची ही एक अवेअरनेससाठीची ही क्वेश्चनर एक आहे. या टेस्टमध्ये एम पॉवर हे जे आपण पाहतोय, तर ह्या एम पॉवर म्हणजे काय की मॉनिटर करणं, की काय मॉनिटर करणं की तंबाखूचा किंवा टोबॅकोचा जो वापर आहे तो वापर कमी किंवा नियंत्रित धोरण जे आहे कुठल्या पण गव्हर्नमेंटचा आपलं असेल किंवा बाहेरचा असेल, तर ते कंट्रोलमध्ये आणणं, तर पॉलिसीज मॉनिटर टोबॅको यूज अँड प्रिव्हेन्शन पॉलिसीज त्याच्यासाठी काम करणं, तर प्रोटेक्ट पीपल फ्रॉम टोबॅको स्मोक, लोकांना त्याच्यापासून दूर करणं की त्यांनी तो तंबाखू खाण्यापासून म्हणा किंवा स्मोकिंग करण्यापासून म्हणा, त्याच्यापासून त्यांना दूर करण्यासाठी आहे. पुढचा ओप्स आहे तो ऑफर हेल्प टू क्विट टोबॅको यूज, म्हणजे त्यांना कसं तंबाखू सोडण्यासाठी त्यांना मदत उपलब्ध करून देणं, आपण ऍज अ काउन्सिलर म्हणून ती उपलब्ध करून देण्यासाठी. त्याच्याबरोबर तंबाखूचे जे धोके आहेत त्याच्याविषयी, त्याच्यापासून होणारे ज्या आजार आहेत त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, तो अवेअरनेस बद्दल त्यांना माहिती करून देणं. पुढचं आहे की एन्फोर्स करणं, की तंबाखूच्या ज्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत ना, ती तंबाखू जाहिरातीवर जे आपण म्हणतो की त्याच्यावर बंदी आणणं, त्या प्रमोशनसाठी किंवा जे लोक त्याच्या प्रमोशन्स करतात त्याच्यासाठी आपण काहीतरी पुढाकार घेऊन ते बंद करण्यासाठी आपण करणं. आणि रेज टॅक्सेस ऑन टोबॅको, की तंबाखूजन्य जे पदार्थ असतात टोबॅको युक्त जे आपण काही मटेरियल आहे ते त्यांना त्यांच्यावरती तो टॅक्स आहे तो टॅक्स इन्क्रीज करणं किंवा तो वाढवणं, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना ते उपलब्ध नाही व्हायला पाहिजे, या पद्धतीने आपण हे करतो. या प्रश्नावलीचं या टेस्टचं मुळात जे वैशिष्ट्य किंवा याचं उद्दिष्ट काय आहे, तर सध्याच्या आणि एखाद्या व्यक्ती सध्या तंबाखू घेतोय किंवा भूतकाळात त्याने त्याचा वापर केलेला आहे का, हे चेक करण्यासाठीची ही टेस्ट आहे. या टेस्टमध्ये व्यक्ती जो सध्या तंबाखू खातोय किंवा तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे स्मोक, त्याला सिगरेट बिडी पण आपण म्हणू शकतो, ते तो करतोय का, स्मोकिंग करतोय का, तंबाखू खातोय का, किंवा भूतकाळात त्यांनी त्याचा वापर केलेला आहे का, हे जस्ट चेकिंग करण्यासाठी हे करतात. तंबाखूचा वापर मोजण्यासाठी वेगवेगळे 3 टाईपच्या प्रश्न आपल्याला या क्वेश्चनायर्स मध्ये दिसतात. की जर आपण म्हटलं की सध्या तो म्हणजे वर्तमान काळामध्ये प्रेझेंटमध्ये तो त्याच्या तंबाखूचं सेवन करतोय का, म्हणजे मग तो याच्यासाठी काय प्रश्न आहेत की तो रोज सेवन करतो आहे, रोज करत नाही, कधी कधी करतो, पूर्वी करत होतो पण आता करत नाही, म्हणजे भूतकाळातला तो चेक करतो, आपण तिथे चेक करतोय. पूर्वी मग भूतकाळातलं करत आणि पूर्वी तुम्ही तंबाखू सेवन करत होतात का, भविष्यात करण्याची इच्छा आहे का, म्हणजे आता तुम्ही करत नाहीत भूतकाळात, पण भविष्याचा पण इथे नाही, पण तसा 1-2 प्रश्न त्याच्यात आहेत की ते भविष्याचं आपल्याला वर्णन तिथे करू शकतात. पण हे प्रश्नावली 8 फॅक्टर्स मध्ये आपल्याला ही दिसते, इथे दिसते की 8 फॅक्टर मध्ये क्वेश्चनर्स आहेत किंवा क्वेश्चन्स त्याच्यासाठी आहेत की सिगरेट स्मोकिंग आहे, रोज स्मोक करणं आहे, कधी कधी स्मोक करणं आहे, आता नाही करत, अगोदर करत होतो, है ना, आता स्मोकिंग आपल्याला सोडायची आहे, किंवा काही जण पाईप स्मोकिंग करतात, सिगार स्मोक करतात किंवा सेकंड हँड स्मोक करतात. या पद्धतीचे जे 8 फॅक्टर्स जे आहेत त्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स ह्या संपूर्ण टेस्टमध्ये आपल्याला या क्वेश्चनर मध्ये आपल्याला मिळतात. त्या पद्धतीने आपण ह्या टेस्टमध्ये ते वापरले जातात. आणि क्वेश्चन हे आन्सर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड आहे ना, सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स त्याच्यात नाहीये, तर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स आहेत, म्हणून तर प्रॉपर ती व्हॅलिड अशी टेस्ट आपल्याला म्हणता येतो. हिचा उपयोग किंवा ह्या टेस्टचे आपण जर म्हणता येईल तर काय आहे याचे उपयोग, तर तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा तंबाखूजन्य पदार्थाचं प्रमाण लोकांनी कमी करण्यासाठी वापर, याच्यासाठी आपल्याला ही टेस्ट मदत करू शकतो. आरोग्याच्या जे लोकांचं आरोग्य सुधारावं त्याच्यासाठी त्यांनी स्मोकिंग किंवा टॅबॅको याचा यूज कमी करावा किंवा करूच नाही, याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि व्यसनमुक्तीसाठी, डिएडिक्शनसाठी याचा उपयोग, या टेस्टचा आपण उपयोग करू शकतो. होय आणि नाही अशा 2 प्रकारचेच उत्तर त्याला प्रत्येक विधानाला द्यायचे आहेत, ऑप्शन प्रश्नाला, की आता आपण ज्या काही वरती प्रश्न विचारलेत ते हो किंवा नाही या 2च याच्यामध्ये त्याला उत्तर द्यायचे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप
हे प्रश्नाचे उत्तर त्याला द्यायचे आहेत. पुढच्या आणि शेवटची जी स्केल आपल्या याच्यातली जी आहे, ऍप्लिकेशन ऑफ फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल. फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल नावावरूनच आपल्याला खरं तर कळतंय की फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल म्हणजे आपल्या फॅमिलीतलं एन्व्हायरमेंट काय आहे त्याच्याविषयीचं मोजमाप करण्यासाठीचं मेजरमेंट करण्यासाठीचे म्हणजे कौटुंबिक वातावरण असेल, आपले नातेसंबंध असते, सामाजिक घटक असेल, त्याचं मेजरमेंट करण्यासाठीची ही टेस्ट आहे. आणि हे फॅमिली काउन्सिलिंग ज्यावेळेस आपण करतो किंवा काही आजार असतात त्याचं काउन्सिलिंग आपण करत असतो किंवा एज्युकेशनल प्रोग्राम्स असतात त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी ह्या टेस्टचा आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग किंवा होत असतो. 90 आयटम्सची ही टेस्ट आहे. 90 आयटम्स या टेस्टमध्ये आपल्याला आहेत. ही टेस्ट आता पाहिलं इंटरपर्सनल रिलेशनशिप डायमेन्शन आणि पर्सनल ग्रोथ डायमेन्शन अँड सिस्टीम मेंटेनन्स डायमेन्शन अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती ही टेस्ट मोज जाते. त्या 3 घटकांवरती ही टेस्टचा मोजमाप आपण पाहिलं आता जे आपण म्हटलो. तर एकात्मता की आपल्या कुटुंबामध्ये एकत्र किती आहे, कोहेशन किती आहे, एकत्रित किती आपण इंटिग्रेटेड आपली फॅमिली इंटिग्रेटेड किती आहे, एकत्रित किती आहे याचं मोजमाप ही टेस्ट करते. म्हणजे आमच्या कुटुंबात आम्ही एकमेकांना मदत करतो हो किंवा नाही, अशा पद्धतीचे जर उत्तर आहेत तर आपल्याला जर एकमेकांना मदत करतात तर हो नाही या पद्धतीचे उत्तर तिथे आपण घेऊ शकतो. एक्सप्रेसिव्हनेस एक करतो. 3 फॅक्टर जे म्हटलो आपण त्याच्यात कोहेन्शन एक झालं, एक एक्सप्रेसिव्हनेस झाला आणि कॉन्फ्लिक्ट अशा 3 फॅक्टरचा एक करतात. मग एक्सप्रेशन काय करतात, भावना व्यक्त काय करतो आपण की आमच्या घरात प्रत्येक जण आपले मत मोकळेपणाने मांडू शकतो किंवा आमच्या घरात फक्त आमच्या वडीलधाऱ्या व्यक्तीचं चालतं, बाकीचे गण आमच्या घरात सगळ्यांसमोर काही बोलू शकत नाहीत. या पद्धतीचे प्रश्न त्याच्यात विचारलेले असतात. त्याच्यात इथे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच आपल्याला उत्तर त्याच्यात द्यायची असतात. आणि आमच्या घरात वारंवार भांडणे होतात, कॉन्फ्लिक्ट असतील किंवा ह्या बेसवरती किंवा 2 भावांचं पटत नाही, माझं वडिलांशी पटतं आईशी पटत नाही, आई वडिलांशी पटतं भावा बहिणींशी पटत नाही, या पद्धतीचे प्रश्न असतात. त्याचे उत्तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपल्याला तिथं द्यायचे आहेत. पर्सनल ग्रोथ डायमेन्शन आहे जो आपण आता पाहिला. पर्सनल डायमेन्शन मध्ये इंडिपेंडन्स म्हणजे स्वतंत्रता किती आहे त्या घरामध्ये, त्याला की कुटुंबात स्वतंत्रता किती आहे, तो इंडिपेंडन्स किती आहे त्याला स्वतःचं मत व्यक्त करण्यास, स्वतःचं कार्य करण्यास, त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स इथे फ्रेम केलेले आहेत. अचिव्हमेंट ओरिएंटेशन म्हणजे त्यांनी काय अचिव्ह केलेलं आहे घरामध्ये, त्याला अचिव्हमेंट करण्यासाठीचं किंवा त्याला प्रमोट करण्यासाठीचं, मोटिवेशन देण्यासाठीचं काय आहे घरात फॅसिलिटीज किंवा किती त्याला मदत होते, त्या रिलेटेड काही क्वेश्चन आहेत. इंटेलेक्च्युअल कल्चरल ओरिएंटेशन बेस्ड काही प्रश्न आहे की त्याची बौद्धिक आणि सांस्कृतिक त्याचं जे आहे अभिमुखता आहे ना, त्याच्या स्वतंत्रता किती आहे त्याच्यासाठी तो स्वतःची ग्रोथ करण्यासाठी तो किती त्याला स्वतंत्र आहे त्याचा आहे, त्याच्या संबंधीचे काही प्रश्न आहेत. ऍक्टिव्ह रिक्रिएशनल ओरिएंटेशन म्हणजे त्याला सक्रिय असलेले जे मनोरंजन किंवा त्याचा स्वतःचं मनोरंजन होईल त्याच्यासाठीचे काय त्याचे जे मतं असतील किंवा त्याचे ऍक्ट असतील ते करण्यासाठी त्याला किती मुभा आहे. आणि मोरल रिलिजियस एम्पॅसिस जे आहे ना, रिलिजियस मोरल आहेत त्याच्यासाठी त्याला किती स्वातंत्र्य आहे घरातून. ह्या 5 फॅक्टरवरती पर्सनल ग्रोथ डायमेन्शन मध्ये मेजरमाप किंवा मोजमाप किंवा प्रश्न त्या पद्धतीने हे क्रिएट केलेले आहे. दुसरा जो फॅक्टर त्याच्यातला जो आहे सिस्टीम मेंटेनन्स डायमेन्शनचा जो आपण पाहिला, तर ऑर्गनायझेशन आणि कंट्रोल या 2 बेसवरती हा की फॅमिलीमध्ये एकत्रित काम करताना ज्या एकत्रित जबाबदाऱ्या असतात प्रत्येकाला, त्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने वाटलेल्या आहेत, मग तेव्हा पूर्ण घराचं सगळं काम एकच व्यक्ती करतोय किंवा निर्णय घेण्याचा अधिकार एकाच व्यक्तीकडे आहे, मग बाकीचे त्याला मदत करतात का नाही करतात, या आधारित ऑर्गनायझेशन बेस जो कंपनीत आपण ऑर्गनायझेशन म्हणतो, संघटना म्हणतो, टीम म्हणतो, ग्रुप्स म्हणतो, त्या आधारित प्रश्न फॅमिलीमध्ये ते कसं आहे, टीम बिल्डिंग आपल्या फॅमिलीचं त्या बेसवरती प्रश्न काही आहेत. दुसरे प्रश्न कंट्रोल, घरातलं जे नियंत्रण आहे म्हणजे शिस्त आहे, घरातलं सगळ्या जणांचं चालतं की नाही चालत एकच व्यक्तीच करतो, घरातल्या त्या कंट्रोल कसा आहे त्या बेस काही प्रश्न ह्या टेस्टमध्ये या इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला या स्केलमध्ये आपल्याला विचारलेले दिसतात. त्याचबरोबर FAH चे 3 टाइप्स किंवा 3 फॉर्म, वेगवेगळे फॉर्म्स आपल्याला ह्या टेस्टचे आपल्याला पडलेले दिसतात.
इथे जे आपण फॉर्म पाहतो ते 3. तर फॉर्म आय असे जे आहेत त्याच्यापैकी फॉर्म आय आपल्याला आहे द रिअल फॉर्म असतो, म्हणजे व्यक्ती सध्या कुटुंब वातावरणात जे अनुभवतो, कसं अनुभवतोय ना त्याच्याविषयी प्रश्न असतात. म्हणजे रिअल याच्यावरती प्रश्न असतो, तो मोजला जातो की रिअल सिच्युएशन्स मध्ये सध्या काय आहे. काही आयडियल सिच्युएशन्स त्याला दिले जातात, आयडियल प्रश्न आहेत की की तुमचे घर ह्या अशा खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या घरात वागवलं जातं, आयडियल आहे ना, आदर्श पद्धतीने आहे, त्या पद्धतीचे काही प्रश्न असतात. मग त्याच्यावरून त्या व्यक्तीच्या त्या कुटुंबाची आदर्श स्थिती आहे का ते आपल्याला पाहता येतं. आणि पुढचा जो आहे ई, जे एक्सपेक्टेशन म्हणजे समोरच्या अपेक्षा की कुटुंब कसं असावं, काय असावं, किंवा कुटुंबाला स्वीकारण्यासाठी काय अपेक्षा असतात, एक्सपेक्टेशन असतील त्याच्याविषयीचे जे आहेत ते प्रश्न, त्याविषयीचे प्रश्न आहेत. या चाचणीला सोडवायला टोटल जर ऍडमिनिस्ट्रेशनचं पाहिलं तर 20 मिनिट्स ही टेस्ट सोडवायला आपल्याला लागतात. 10 जे आपण पाहिलं की 10 सब घटक आपल्याला आहेत है ना, 10 उपघटक याच्यामध्ये आहेत. हे सब फॅक्टर्स याच्यामध्ये आपल्याला 10 दिसतात. त्या पूर्ण आधारे आपण कुटुंबाचं एक वातावरणाचं चित्र या संपूर्ण टेस्टच्या माध्यमातून, या क्वेश्चनरच्या माध्यमातून तयार करून त्याच्यावरून अनालिसिस केलं जातं. आणि कुटुंबातील जे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते वैशिष्ट्य आहेत, त्यांना ते जे 3 वरती आपण प्रकार पाहिले त्या प्रकारांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्याप्रमाणे त्याचं अनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन हे होत असतं. तर याचा उपयोग किंवा या टेस्टचा एफईएस तुम्हाला पण कदाचित काही कॉलेजला, स्टडी सेंटरला असेल, काही ठिकाणी नसेल, पण ही टेस्ट बऱ्यापैकी वापरली जाते. याच्यावरती क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे. एफईएस वरती क्वेश्चन येण्याची 10 किंवा 5 मार्काला तर क्वेश्चन येण्याची खूप जास्त शक्यता ह्या टेस्टवरती आहे. या टेस्टचा उपयोग काय आहे तर कुटुंबात जे आहे की फॅमिली काउन्सिलिंग करण्यासाठी ह्या टेस्टचा खूप मोठ्या प्रमाणात होतो. कुटुंबात काही वातावरण जर आपल्याला असं वाटतं की बिघाड आहे किंवा तणाव आहे, संघर्षपूर्ण वातावरण आहे, तर त्या ठिकाणी सोल्युशन्स काढण्यासाठी ही टेस्ट आपल्याला मदत करू शकतो. रिसर्चसाठी मोठ्या प्रमाणात या टेस्टचा उपयोग झालेला आहे आणि भविष्यात अजून होऊ शकतो. आणि आपण प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सन आपल्या कुटुंबाकडे, फॅमिलीकडे कुठल्या व्ह्यूने पाहतो, एक त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो कळण्यास आपल्याला या टेस्टने मदत होत असते. ह्या टेस्टची जी टेस्ट आहे, ही रिलायबिलिटी आहे ती खूप चांगली आहे. फक्त याच्यात काही फक्त 10च उपघटक आहेत आणि पूर्णपणे स्वतंत्र असल्यामुळे त्याच्याविषयी खूप त्याच्या इंटरनल जे रिलायबिलिटी आहे, त्यांची इंटरनल रिलायबिलिटी, व्हॅलिडिटी, त्याच्याविषयी अजून काही संशोधन जास्त काही उपलब्ध नाही आहे. तेवढाच एक ड्रॉबॅक आपल्याला एक करता येईल. पण थोडक्यात ही जी टेस्ट आहे एफईएस, फॅमिली एन्व्हायरमेंट स्केल, तिचं कुटुंबातील एखादे नातेसंबंध, कुटुंबातील डेव्हलपमेंटल एन्व्हायरमेंट आणि शिस्त किंवा कंट्रोल याच्यावरच्या विषयीचे एक मूल्यांकन करण्यासाठीची एक सायंटिफिक टेस्ट आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला कुटुंबातली व्यवस्थित अशी माहिती मिळू शकते. यस स्वप्नील सर. तर हे जेव्हा आपण टेस्ट लिहितोय, म्हणजे आपण डिस्कस करतो, त्या एक्झाम पेपरमध्ये कशा प्रकारे डिस्क्राईब करणं अपेक्षित असतं, म्हणजे काय लिहायचं? आता हे नंबर्स बघता म्हणजे किती वेळ लागतो किंवा किती टेस्ट आयटम्स आहेत, हे एवढ्या सगळ्या टेस्टचं लक्षात ठेवणं थोडं डिफिकल्ट वाटतं. नाही सर, सोपं आहे, काही नाही. आता मला सांगा, इथे आपल्याकडे केवढं दिलेलं आहे, एकदम 10 मार्कासाठी टेस्ट गेली तर मला वाटतं 1-1.5 पेज पण नाही आहे इथे. त्याच्यातला मेन फॅक्टर ही टेस्ट काय आहे, ती कोणी डेव्हलप केली, परत ती कुठले फॅक्टर मेजर करते किंवा मोजमाप, त्याचं मेजरमेंट, कुठल्या फॅक्टरचं मेजरमेंट करते, तिचे मेरिट्स काय आहेत, ते आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर त्याचं इंटरप्रिटेशन कुठल्या वेने आपण करू शकतोय आणि त्याच्यात किती आयटम्स आहेत आणि किती वेळ लागतो, वेळ आणि आयटम्स किती आहेत हे आपल्याला प्रत्येक टेस्टचं माहिती आपण आरामात ठेवू शकतो किती, म्हणून ते आपण ते लिहिणं हे आवश्यक आहे. म्हणून तर हे आपण लिहिणं, आपल्याला आयटम्स, वेळ आणि ते कशासाठी वापरले जाते, ह्या 3 बेसिक गोष्टी तर आपल्याला माहिती पाहिजे आणि काय ती मेजर करते. परफेक्ट. ओके, थँक्यू सर. पण सर, ज्यावेळेस आपण ही टेस्ट घेतो तर ही टेस्ट घेत असताना
समजा आता एका कुटुंबाच्या स्पेसिफिक एक फॅमिली काउन्सिलिंग साठी केस आली, त्यांची टेस्ट घ्यायची, तर ही एक्झॅक्टली कुणाची घ्यायची सर? जो समस्याग्रस्त व्यक्ती आहे त्या ग्रुप मध्ये घ्यायची का थोडस हे जरा क्लिअर केली? सर तुमच्याकडे जो कॉन्सलर आहे त्याचीच टेस्ट आपल्याला घ्यावं लागणार ना? हा हा, येस सर, येस. हा, त्याचीच टेस्ट आपल्याला घ्यावी लागणार सर, कारण बरोबर आहे. प्रत्येक टेस्टला टेस्ट करताना तुम्हाला समोरच्याचा कन्सेंट घ्यायचा आहे. हा हा हा, येस सर. तो जर भावाविषयी प्रॉब्लेम घेऊन आला असेल, समजा त्याचा आणि त्याच्या भावाचा पटत नाही असं तो म्हणतोय, त्याच्यामुळे घरात अडचणी तयार होतात आणि त्याचा भाऊ तो तिथे नाहीये, उपलब्ध नाहीये, की तो बाहेर असेल दुसरीकडे किंवा तो विलिंग पण नसेल, तर आपण त्याची टेस्ट नाही घेऊ शकत. हा व्यक्ती स्वतःहून आपल्याकडे काउन्सिलिंगला आला आहे तर त्याला आपण विचारून त्याची कन्सेंट असेल तरच ते आपण घेऊ शकतो, त्याची संमती हा, असेल तरच. ओके ओके, yes. कुठलीच टेस्ट आपण कोणावरती जबरदस्ती घेऊ शकत नाही आणि घ्यायलाही नको. हा, बरोबर सर, येस. येस, अशा पद्धतीने आपलं सेकंड चॅप्टर आपल्या याच्यातलं आपण पूर्ण केलंय. पण उद्या नाही, उद्या परवा क्लास नाही होणार, शनिवार रविवार आहे. 1 तारखेला आपल्या होईल. थर्ड चॅप्टर आपण घेऊया ह्याच, म्हणजे आपण हे संपून जाईल, मग त्याच्यानंतर आपण तर 505 ते कॉग्निटिव्ह सायकोलॉजी हे संपल्यानंतर चालू करणार आहात की हो हो पॅरलली? नाही नाही, संपल्यानंतर संपेल. आता 4च चॅप्टर आहेत ना, 2 चॅप्टर तर झालेत आपले, 2च बाकी आहेत. थँक्यू. येस येस.